ठाणे टायगर्स महाराष्ट्राचा रॉकेट. एक राजा म्हणून एक नवीन ओळख झालेली आहे आर्यनची. राजा नेहमी वेगळा असतो तो पुसला जातो. नवीन ओळख तयार होते 6 वेळा 9 थरथर जोरदार त्याला पुन्हा एकदा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जात आहोत दहीहंडीची सराव प्रारंभ कसा असतो ते बघायला. चला आपण जाऊया. आपल्याला आता इथून गांधीनगरहून आपल्याला आता जायचं आहे जोगेश्वरीला. आपण जाणार आहोत आता बसने जोगेश्वरीला. तर मंडळी, आपण आता स्पॉटवर पोचलो आहोत आणि अजून सरावाला प्रारंभ झाला नाही. तर चला जाऊन बघूया आपण. मला माहिती करून तुझा होता. लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. फायदा खूप झाला. तर ऑलमोस्ट आम्ही ज्या कॅटलरी स्टाईलमध्ये ज्या सगळ्या ट्राय असतात 2D, परत 3D, 4D, 5D, 7D, 9D आणि पिलर दी 5 या ऑलमोस्ट सगळ्या स्टाईल आम्ही करून झालं. आणि नक्कीच ह्याच्या पुढे पण आम्ही ह्या स्टाईलमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो. गोविंदासाठी आपली तयारी चालू आहे. हो, चालू करायची आहे. चालू करायचीच आहे. तर अजून काय नवीन तुम्ही अजून तरी आम्हाला नवीन नियम, नवीन सगळ्या गोष्टी आहेत किंवा यावर्षी काय अजून नवीन गेमचा काय चेंजेस असतील त्यातून आम्हाला कळले नाहीत. नक्कीच बाकी तर बेसिक प्रॅक्टिस आपली चालू राहील आणि त्याच्यानुसार जर अजून काही गेम्स ॲड झाले त्याच्यामध्ये तर त्याच्यानुसार आम्ही चेंजेस करू आमचे. देखील पारंपरिक गोविंदामध्ये जोगेश्वरी रेकॉर्डच करत आहे. हाचा रेकॉर्ड झालेला आहे. तुम्ही की गेल्या वर्षी प्रयत्न केला, यावर्षी काय 10 करायचं काय तुमची कशी तयारी झाली? तेच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही गेल्या वर्षी रिव्हील केलं नव्हतं की आम्ही 10चा प्रयत्न करणार आहे. बट ह्या वर्षी तर सगळ्यांना माहितीच आहे की गेल्या वर्षी जर आमचा तो प्रयत्न हुकला आहे तर नक्कीच तो प्रयत्न आम्ही चांगल्या रीतीने करायचा करू आणि ट्राय आम्ही उतरवण्याचा जास्त करून ट्राय करू. गोविंद खरंच हा ग्लॅमरच आहे. येस. ह्या ग्लॅमरमुळे काय आर्यन गोविंद पद्धत त्या गोविंदांमध्ये काय बदलाव काय असं काय आलं? बदलाव तर असं नाही. पहिली गोष्ट तर संस्कृती जपतो आहे आणि हा गेम आला आहे तो प्रोफेशनली सगळे खेळायला लागलेत. प्रोफेशनलिझम आलं आहे ह्या गोविंदामध्ये आणि खूप बरं वाटतं की खूप सारे गोविंदा पथकात ही 8 लावून प्रो गोविंदा घेण्याची ट्राय करत आहेत. जेवढी इंजरी आधी व्हायची तेवढी आता होत नाही. जस्ट बिकॉज गोविंदांना माहिती पडलं की हार्नेसची जरूरत आहे, हेल्मेटची जरूरत आहे. तर प्रॉपर सगळे त्या हिशोबाने करतात आणि आपल्यामध्ये चेंजेस करतात. महाकाली माते, अंबादेवी माते, या जोगेश्वरी आशीर्वादाने चतुर्शीच्या आकारामध्ये आर्यन पथक गोपाल मंडळ प्रमाणे आज तुमच्या चरणाचे हात घेतलेलं पाय ठेवलेलं आहे. त्यांच्या गोविंदा पथकची सर्वात तुमच्या आशीर्वाद होणार आहे. सराव करताना या जागेवाला महाराजा एखादा माझे जळ असं मनाचा साथी असरा जोगेश्वरी भवानी जागृत आज या आर्यन पथक मंडळाला तुझा आशीर्वाद ठेवून काय आज गोकुळाष्टमीपर्यंत या मुंबई क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी सर्वांचा आज या लेकराचा आणि आर्य पथक मंडळाचा विजय होऊन कृपाची या सर्व गोपाळावर ठेवा. होती का हिडापिडाचे सर्वांवरती बाजूला करा. आपण शक्तीबळ मानसिक बळ देऊन लोका घंटांतर बाधा काही न येता या सर्व लेकरांनी तुम्हाला हात मारलेली आहे. आणि माते महाकाली जोगेश्वरी भवानी जागृत आणि आतापासून सर्व लेकरांना सुखाच्या यशात वाटा देऊन नाव लौकिक या जोगेश्वरी करून दे. नाव लौकिक करून वर्षापर्यंत सर्वांचे लखाली कर. मंगलमूर्ती. सगळ्या मंडळींना आता मी माझं पोस्ट घेऊन साई बाबा की रामचंद्र की पार्वती हर हर
रेकॉर्ड करणार आहे. कशी काय म्हणजे तयारी आहे यावर्षीची, कसं काय तयारी तुमचं- कशी आमची प्रॅक्टिस चालू आहे. आधी सर्व आम्ही देवावरती सोडतो. काय असेल ना, आमची मुलं सर्व मेहनत घेतात, सर्व घेतात त्या पथकामध्ये गोविंदामध्ये. म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत आज मी याच्यामध्ये वायमध्ये मोठा आहे. मला तर भरपूर हौस आहे पहिल्यापासून या गोष्टीची. पण मी असं नाही म्हणत मी बाहेर आहे. मी इकडून गोविंदामधून लालबालाला सोडून कुठे बाहेर गेलो आहे जोगेश्वरीमधून, तरी पण मी आर्यन्सला विसरणार नाही. आर्यन्स एवढी उंची गाठत आहे वर्षानुवर्षे. आता गेल्या वर्षी तुम्ही आता कसं आहे, गोविंदा नावाचं- चॅम्पियन झालात. चॅम्पियन झालो चॅम्पियन झालात गोविंदामध्ये. म्हणजे उंची गाठत आहे. त्यामुळे काय आम्ही तुमच्या- किती काय केलं तरी वरती जाणार नाही, आम्ही खालच्या दारामध्ये जाणार. तेच बोललो, आम्हाला हवेत जायचं नाही. तुमच्या मानसिकतेवर हे कसं आपण हा सण खेळतोय. आपण हे म्हणजे हे खेळत नाही, काय गोष्टी म्हणतात ना असे म्हणजे पॉलिटिक्स गेम काय असे आम्ही खेळत नाही. आम्ही हा गेम खेळतोय आजच्या याच्यामध्ये. आम्हाला गोविंदाकडून आम्हाला मोठा करायचा आहे आणि हे नाव मोठं करायचं आहे शेवटपर्यंत आहे. ओके मस्त. धन्यवाद, थँक्यू. सर्वात प्रथम आर्यन्स गोविंदा पथक जोगेश्वरी सगळ्या बाळगोपाळांना मनापासून शुभेच्छा. आणि येणारं हे जे आपलं वर्ष असेल आपल्याला सुख समृद्धी आणि समाधानाचं जावं ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. ह्या श्रीकृष्ण भगवान त्याला प्रार्थना करूया. माझा पहिला प्रश्न निखिल दादा नांदगावकर, मुख्य प्रशिक्षक आर्यन्स गोविंदा पथक. काय आहे डोक्यामध्ये ह्या वर्षी, काय डोक्यात ठेवलं आहे 2026मध्ये? गेल्या वर्षी आम्ही निवड केलं होतं एकदम जवळ जाऊ नको. पण त्या गेल्या वर्षी तर सगळ्यांना कळलंच आहे की 10 जणांचा प्रयत्न केला तो यशस्वी ठरला. तर नक्कीच आम्ही तो प्रयत्न चांगल्या प्रकारे करायचं करूया. योगेश्वरीमध्ये प्रो गोविंदामध्ये खरंच योगेश्वरी नंबर 1 आहे. जय जवान, त्याच्यानंतर मग तुम्ही काय काय या मातीत आहे, काय खरोखरच काय अशी ऊर्जा आहे ज्या तुम्हीच प्रो गोविंदामध्ये येत आहे, दुसऱ्याला कोणाला चान्सच नाही देत आहे. कसं काय एवढं सगळं कसं घडवून आणतात तुम्ही? असं काय नाही, सगळी मेहनत आहे बस. बाकी ते जोगेश्वरीत आम्हाला काय माहिती नाही. पण हा एक खेळायचं आवड आहे त्यासाठी. ह्याच्यावरती काय एक गोष्ट आहे की म्हणजे ते रेड बुलचे ज्या कॉम्पिटिशनपासून तो जो चढता क्रम आर्यनने घेतला आहे तो आजपर्यंत थांबला नाही. पण काही गोष्टी अशा असतात की खरोखर म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं बाळकडून आपण ज्यांच्याकडून घेत असतो ती गोष्ट खूप महत्त्वाची असते. ह्या टायमिंगला तुम्ही कोणाला प्रेरणास्थानी मानाल, ह्या सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? आम्हाला तर वाटतं की प्रत्येक गोविंद हा आपल्यासाठी प्रेरणास्थानी. बिकॉज मी तर प्रॅक्टिस घेतो आहे. इव्हन आमचा गोविंद हा दिव्यावर आपण ठाण्यावर दिव्यावर मिळतो. प्रत्येक आम्हाला प्रेरणा करते की आम्हाला डेली ग्राउंडवरती जायला मी प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करायची. गोविंदाला माझ्या प्रेरणास्थानी. देखील अविनाश तुझ्याबरोबर सुरुवातीपासून आहे. खरंच अविनाशचा किती महत्त्वपूर्ण रोल आहे या आर्यन्स गोविंदा पथकला एवढ्या टॉपवर नेण्यामध्ये? मी तर फक्त एक पुढे त्याच्यात कोर्स हे करतात. बट बाकी बॅक ऑफ द माइंड काय झालं ते सगळ्या गोष्टी डिस्कस करतच होतात. आणि नुसतं ग्राउंडवरती येऊन प्रॅक्टिस होतो. पण प्रॅक्टिस पूर्ण डिसाईड करून करतो. अविनाश तुला कसं वाटतं? मला खूप डोल जेव्हा म्हणजे माझ्या इच्छी मुलं की माझ्या व्यवसाय त्यांनी व्हायची, जसं की निखिल आहे आणि बाकीचे मुलं आहेत की त्यांनी स्वतः गेममध्ये तेवढा इंटरेस्ट घेऊन निखिलने पण तेवढं शिकवण्यासाठी तेवढं इनपुट्स घेतले. मुलं पण एकमेकांना तेवढाच रिस्पेक्ट देतात म्हणून निखिलला पण जमतं आणि आम्हाला पण निखिलकडनं शिकायला तेवढ्याच गोष्टी आवडतात. तर आम्ही या गोष्टीचं कधी बॅरियर्स नाही ठेवलं की आम्ही कोणाकडनं शिकतोय किंवा ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडनं शिकतो. त्यामुळे आमचा बॉन्ड सर्वांबरोबर चांगला बनत गेला. आता मी काही तांत्रिक प्रश्नामध्ये येतो. तांत्रिक दहीहंडीच्या आपल्या
काही तांत्रिक प्रश्नाकडे येतो. टेक्निक्स म्हणजे आपला पथक जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून काही ज्या टेक्निक्स आपण वारंवार तयार करत आलो आहे त्या टेक्निक्स कुठे रिव्हील होता कामा नये. खूप गोपनीयतेचा भाग असतो. जसं जसं प्रो आलं तशा त्या टेक्निक्समध्ये अजून गोपनीयता आली. पण ह्यामुळे कुठेतरी नॉलेज शेअरिंगचं गॅप तयार झालं. आर्यन्सला असं वाटतं का की त्यांनी ह्या गोष्टी खूप स्वतःकडेच ठेवल्यात? मला असं नाही वाटत की फक्त एकच आपण जेव्हा दहीहंडी खेळतो त्यावेळेला पूर्ण प्रॅक्टिस ओपन असते. एवढी वर्ष प्रॅक्टिस ओपनच होती. जेव्हा स्पर्धेत उतरतात तेव्हा स्वतःला तेवढं बोलतात ना सिद्ध करण्यासाठी स्वतःसाठी पण काहीतरी राखून ठेवायची गरज लागते. म्हणून त्या गोष्टी केल्या जातात. आता नॉलेज फक्त आमच्याकडे ठेवायचं जर गोष्ट असती तर स्पेनमधून आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही जाऊन आलो. स्पेनमधलं नॉलेज इंडियामध्ये आम्ही पहिल्यांदा स्प्रेड केलं. त्यानंतर अजून बाकीचे बघतात त्यांनी पण त्या गोष्टी चालू केल्यात. तर मला असं नाही वाटत की आर्यन्सने कुठे बांधून ठेवलेलं आहे. आम्ही नेहमी आमच्याकडचं नॉलेज आहे ते इतर गोविंदा पथकांपर्यंत शेअर करण्याचाच ट्राय केलं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता प्रो आणि पारंपरिक गोविंदा. प्रो गोविंदा खूप फास्ट आहे, टायमिंग मॅटर करतं. जो आपला पारंपरिक गोविंदा आहे ते आपल्या मनावर कसं की तर लागतं. ह्या ज्या टायमिंगला आणि स्पीडला तुम्ही कशी काय तयारी करता? म्हणजे एवढं तुम्ही 2-3 वर्षात खूप मोठी मजल मारली. काय स्पेशल काय त्यासाठी तयारी आहे का तुमची? वारंवार प्रॅक्टिस करणं, एकाच गोष्टीची वारंवार प्रॅक्टिस करणं, काही ट्रिक शोधून काढणं. निखिलचा त्याच्यामागचा अभ्यास आहे, बाकीचे इतर खेळाडू आहेत त्यांचाही त्याच्यामागचा अभ्यास आहे. कधी कधी आम्ही एवढं काम करून पण दुसऱ्या पुढच्या प्लेयर्सकडनं पण आम्हाला इनपुट्स येतात की आपण या थोड्याशा ट्राय चेंज करू शकतो किंवा काय. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप मॅटर करतात आणि आमच्याकडे नॉलेज शेअरिंग सर्वांबरोबर सेम लेवलने चालू असतं. त्यामुळे लक्षात ठेवा. कंट्रोल राहुल कंट्रोल. मी निखिल आणि अविनाशला विनंती करेन की त्याने पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे गाईज. सर तुम्हाला भेटलो की मला तीच आठवण येते ज्या वेळेला निखिल आणि अविनाश तुमच्यावर ट्रॉफी पिक करत होते, ट्रॉफी होल्ड करत होते. तो क्षण मला आठवतो नेहमी. मी तुम्हाला विनंती करेन की सर तुम्ही मुलांना संबोधित करावं. सबसे पहले मैं आप सब लोगों को लास्ट ईयर की याद दिलाना चाहता हूं, ज्याच्यामध्ये आपली टीम नागपूर निंजास आणि आर्यन ही जिंकलेली आहे. आणि त्यावेळी सगळ्यांनी जी पद्धतीने जे परफॉर्मन्स दाखवलेला आहे तो माइंड ब्लोईंग आहे. आणि यावर्षी सुद्धा मी मागच्या वेळी पण बोललो होतो आपल्याला म्हणजे कुठे धैर्य सोडायचं नाही आहे, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये यायचं नाही आहे की आपण मागच्या वेळी जिंकलेलो आहोत एंड वी आर दी बेस्ट टीम, तो हमको किसी से डरने का ज़रूरत नहीं है, वो नहीं होना चाहिए. पिछली बार भी डे 1 में हम सेकंड आए थे, फर्स्ट नहीं थे.
लेकिन उसके बाद डे 2 डे 3 आप लोगों ने सब इतना बढ़िया परफॉर्मेंस किया, एक एक बंदे ने जान लगा दी थी अपनी। हर राउंड में हम नंबर 1 आए थे एंड उसके बाद ओवरऑल में हम पूरा जो सीजन का ट्रॉफी है वो जीत के लेके आए। सो इस साल भी दोस्तों आप सभी को सेफ्टी को पूरा ध्यान में रखते हुए और पूरे दिल जान से मेहनत करना है। जिस तरीके से बहुत ही शानदार इन लोगों ने म्यूजिक बजाया, तो एक तो इन सभी के लिए तालियां बजानी चाहिए हम लोगों को। लवली म्यूजिक फ्रेंड्स, मतलब यहीं पे आप लोग जिस तरीके का एक एक टैलेंट है आप लोगों के बीच में, उसको आपको पूरा फायर बनाए रखना है। और इस साल भी ट्रॉफी अपनी आर्यंस और नागपुर निंजास टीम इनके घर ही आना चाहिए। उसके लिए हम पूरी मेहनत करें, उसके बाद बाकी भगवान पे छोड़ दीजिए, लेकिन अपना दिल जान लगा के हम अपना बेस्ट एफर्ट दें, जिसके लिए ऑलवेज अपना एफर्ट लेना अपना काम है, बाकी अपने भगवान की मर्जी। लेकिन दिल जान लगाइए, सेफ्टी से खेलिए और किसी भी तरीके का ओवर कॉन्फिडेंस या रिस्क ना लेते हुए, क्योंकि नेगेटिव पॉइंट्स भी जैसे अपने लोगों को जो मिलने के लिए हमने बचाया, लोगों को नेगेटिव पॉइंट्स मिले, हमें नहीं मिले। सो उस तरीके का जो बहुत ही अच्छा आई थिंक दोनों आप लोगों ने और पूरी टीम ने बहुत ही अच्छा परफॉर्म किया। इस साल भी अपने को वही करना है और अपने लोगों को जीत के आना है दोस्तों। ही सगळ्यांपासून माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही करून दाखवणार ही माझी फुल कॉन्फिडन्स आहे मला तुम्ही लोकांवर। मी सरावाच्या पहिल्या दिवशी आपली प्रॅक्टिस जर्सीचं अनावरण करतो, तर माझी अशी इच्छा आहे आणि आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की ती जर्सी सर तुमच्या हाताने अनावरण व्हायला पाहिजे। अविनाश प्लीज। गाईज एक्साइटेड आहात का? आवाज तर येत नाही काय? जोरदार टाळ्या पाहिजे। यावर्षी सुद्धा आपली आर्यनची प्रॅक्टिस जर्सी अविनाश राणे याच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। सर अजून एका वेगळ्या पद्धतीने आमचा दहीहंडी लावण्याचा थर लावण्याचा प्रयत्न असेल। सर तुम्ही थोडं मिनिटं वेट करा आणि आम्ही लगेच रेडी होतो। निखिल प्लीज। सगळ्यांनी फाशा वगैरे बांधून घ्या फटाफट। आम्ही गेले 2 ते 3 वर्ष या ट्रायसाठी प्रयत्न करतोय। आम्ही ही ट्राय यंदा पहिल्यांदा खेळणार आहे, तर आम्ही 4D7 ही ट्राय लावण्याचा प्रयत्न करत आहोत। थँक्यू। हा बस 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 बरोबर आहे, चल जाऊन दे। करून ठेवा। नाही सर आरामात। ठीक आहे ठीक आहे। नमस्कार। कसं चाललं पहिला दिवस? हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। आज सर्वांचा पहिला दिवस आहे, कसं काय वाटतं? तुझं नाव काय? तुझं प्रॉपर कॉल असते जाते। आता तू दिसतो वरती टॉपर, आता ही होती कसं वाटतं वरती? बोलवता माहिती मजा वाटते वरून कसं वाटतं वरती टॉपवर गेला? खाली बघतेस, खाली बघत नाहीस ना तू? नाही ना? तू किती वाजता? तू
तुम्ही टॉपरच असता सगळ्या, तुम्ही टॉपर जाता. तुम्ही तुझं नाव काय? आज सर्वाला सगळ्या मैत्रिणी भेटतात तुम्ही. आज यंदा काय तुमचे 10 तर लागणार का? लागणार? कॉन्फिडेंट? गेल्या वर्षी तुम्ही 3 की 4 वेळा 9 थर लावलेत ना. तेव्हा टॉपर कोण होता? खूप आभार. असाच आशीर्वाद आमच्यावर सदैव पाठीशी राहू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद सर. थँक्यू. सगळ्यांनी आजपासून नेहमी या ग्रामवर सगळ्यांना वेलकम. कोणाच्या एकामुळे होतं. सो सगळ्यांनी प्रत्येक दिवशी ग्राउंडवरती यायला बघा. प्रत्येक दिवशी आपलं 100% 200% जेवढं आपल्याला करायचं तेवढं जायला बघा. नक्कीच जे आपलं गोल आहे ते आपण नक्कीच पूर्णपणे कम्प्लीट करू. ठीक आहे. हो. आणि आपण एक ॲक्टच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच काहीचा आज छोटासा प्रयत्न आपल्या लहानग्या मुलांच्या मार्फत आपण करणार आहोत. तर मी तुम्हाला विनंती करतो की जरा मॅटवर सगळ्यांनी बसून घ्या, जेणेकरून सगळ्यांना जे बाहेर उभे आहेत त्यांना सुद्धा हा ॲक्ट व्यवस्थित दिसेल. द्रौपदी, कधी थांबणार हे वस्त्रहरण? न्यायाची भीक मागत होती. तिथे भीष्म गप्प होते, धृतराष्ट्र आंधळे होते आणि द्रोणाचार्य मूक पिळून बसले होते. दुःशासनाने हात टाकला आणि एका अबलेचे वस्त्रहरण झाले. आज काळ बदलला, युग बदलला, पण दुःशासन मात्र बदललेलं नाही. काल कुरुसभेत वस्त्रहरण झालं होतं. आज आपल्याच घराबाहेर, गल्ली बोळात, शाळा कॉलेजात एका लहानशा चिमुरडीवर बलात्कार होतोय. तुझं वस्त्रहरण नाही का? आजचा समाजही तसाच नाही. कृष्ण आकाशातून वर देणार नाहीये. आजच्या या नरधमांचा आणि या अधर्माचा नाश करण्यासाठी या समाजातील प्रत्येक तरुणाला, प्रत्येक गोविंदाला कृष्ण व्हावं लागणार आहे. जिथे नारीचा सन्मान आहे तिथेच धर्म आहे, आणि जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे. यतो धर्मस्ततो जय. हा जोरदार टाळ्या आल्या म्हणजे या लोकांसाठी. तर मंडळी, अशा रीतीने दहीहंडीच्या सरावाला सुरुवात झालेली आहे आणि हा व्हिडिओ पण खूप मोठा झाला आहे. अशा रीतीने जे काही दहीहंडीचे खेळ वगैरे होतील ते तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.